नमस्कार मंडळी, सकाळची वेळ आहे, 6 वाजलेले आहे. विहानच्या शाळेचा टिफिन तयार करते. मुलांना डब्याला काय द्यायचं हा विचार तर आपल्याला रोज करावाच लागतो. आज तर विहानला ना पार्टी टिफिन द्यायचा होता. आज अभ्यास वगैरे काही नव्हतं, मस्त ते पार्टी करणार होते. म्हटलं चला पार्टी मूड आहे तर थोडासा फॅन्सी असा टिफिन बनवूया. काही नाही, घरातलं रोजचं साहित्य वापरणार आहे. थोडेसे बदल केले की मुलांना ते खायला छान वाटतं. तर आदल्या दिवशी रात्रीच ना मी 2 बटाटे आणि 1 मका कुकरला छान असे उकडून घेतले. गार झाल्यानंतर बटाट्याचे साल काढून घेतले आणि हे झाकून साहित्य फ्रीजमध्ये ठेवलं, म्हणजे सकाळी आपलं काम लवकर होतं. आता हा उकडलेला मका सुरीच्या मदतीने जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा. मक्याचे दाणे छान असे चिरून काढून घेतले. त्यानंतर कोथिंबीर सुद्धा चिरून घ्यायची. इथे मी मक्याचे दाणे वापरले स्वीट कॉर्न, कारण विहानला फार आवडतात. तुम्हाला हवं तर तुम्ही मटार ना अर्धवट पाण्यामध्ये उकडून त्यानंतर तो गार झाला की चॉपरला बारीक करून तोही वापरू शकतात. तर संपूर्ण साहित्य चिरून झालं. जे 2 उकडलेले बटाटे होते त्यांना मी किसून घेतले. त्यामध्ये चिरलेले मक्याचे दाणे आणि चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. साधे सिंपल मसाले आहे. चवीनुसार मीठ घालायचंय. साधारण पाव टीस्पून काळी मिरी पूड घालायची. याने चव खूप मस्त लागते बरं का, नक्की घाला. सोबत अर्धा टीस्पून मिक्स हर्ब्स घालायचे. मिक्स हर्ब्स आवर्जून घाला, नेहमीपेक्षा वेगळी चव येते आणि मुलांना फार आवडते. मिक्स हर्ब्स नसेल तर पिझ्झा सोबत जे सीझनिंग येतात ते 1 पॅकेट घातलं तरीही चालेल. पाव चमचा इथे मी काश्मीरी मिरची पावडर वापरली आहे. तुम्ही याऐवजी अर्धा टीस्पून रेड चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकतात, पण विहानला ते चिली फ्लेक्स दिसलं की त्याला असं वाटतं तिखट असेल म्हणून मी नाही घातले. थोडीशी लाल मिरची पावडर घातली. हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं. आत्ताच किती टेम्पटिंग दिसतंय ना. हा नाश्ता ना मंडळी घरात सगळ्यांना खूप आवडतो. मुलंच काय, मोठी मंडळी मिटक्या मारत खातात. छान एकजीव करून झालं की बाइंडिंगसाठी इथे आपल्याला 2 चमचे पोह्यांची पावडर घालायची आहे. तर आदल्या दिवशी रात्रीच मी पोहे चाळून कोरड्या कापडाने पुसून थोडेसे भाजून मिक्सरला बारीक पूड करून घेतली आहे. 2 चमचे ही पोह्यांची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचं. पोह्यांची पावडर घातल्याने मिश्रणातलं एक्स्ट्रा मॉइश्चर असतं ना, ते पोह्यांची पावडर शोषून घेते. यापासून आपण टिक्की तयार करणार आहोत, तर त्या ओलसर होत नाही, छान अशा खुसखुशीत आणि वरतून कुरकुरीत होतात. तर छान मिक्स करून घेतलं. तुमचं मिश्रण आत्ताही थोडं अजून ओलसर वाटत असेल तर तुम्ही अजून 1 चमचा पोह्यांची पावडर वाढवली किंवा मिश्रण किती आहे त्यानुसार वाढवली तरीही चालेल. छान मिक्स केलं की असं हातावर थोडं बाइंड करून पाहायचं. व्यवस्थित गोळा होतोय, अजिबात ओलसर लागत नाहीये, म्हणजे परफेक्ट मिश्रण तयार झालं. 5 मिनिटं मिश्रण बाजूला ठेवूया. मिश्रण आपण 5 मिनिटं बाजूला ठेवलंय. तोपर्यंत मस्त अशी एक चटणी किंवा डीप तयार करूया. 2 चमचे दही मी 10-15 मिनिटं चाळणीवर पाणी निथळून घेतलं. ते मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची घालायची किंवा मुलांच्या आवडीनुसार. चवीनुसार मीठ घालायचंय आणि दह्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी पाव चमचा साखर घालायची. अगदी चमचाभर गरज वाटल्यास पाणी घालून छान असं मिक्सरला ही चटणी बारीक वाटून घ्यायची. या चटणीमुळे ना हा नाश्ता मंडळी चवीला अप्रतिम लागतो. हवं तर आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवली ना तरीही चालेल. अगदी अर्धा चमचा मी पाणी घातलं होतं. खूप पातळ करायची नाही बरं का, मध्यम कन्सिस्टन्सीची असावी. मस्त हिरवीगार क्रीमी चटणी किंवा डीप आपलं तयार झालं. मिश्रण सुद्धा 5 मिनिटं मुरलेलं आहे. हाताला तेल वगैरे काही लावण्याची गरज नाही. थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि याच्या लहान लहान टिक्की तयार करून घ्यायच्या. खूप मोठ्या नाही आणि खूप लहान नाही, मध्यम आकाराच्या, म्हणजे मुलांना खायलाही छान सोप्या पडतात. सगळ्या टिक्की मी या पद्धतीने तयार करून घेते. चिरलेले मक्याचे दाणे म्हणून व्यवस्थित बाइंड होत नसेल तर छान असं हलक्या हाताने दाब देऊन बाइंड करून घ्या. मस्त या टिक्की तयार होतात. इतक्या मिश्रणामध्ये 6 टिक्की तयार झाल्या. दिसायला किती सुंदर दिसताय ना. जी पोह्यांची पावडर आपण मिश्रण करताना घातलं ना, त्याच पोह्यांच्या पावडरमध्ये या टिक्की आपल्याला कोट करून घ्यायच्या आहे, कारण यांना आपल्याला शॅलो फ्राय करायच्या आहे. या तव्यावर चिकटू नये आणि वरतून मस्त अशा क्रिस्पी कुरकुरीत व्हाव्या ना, म्हणून या पोह्यांच्या पावडरमध्ये कोट करून घ्यायच्या. चला, सगळ्या टिक्की मी इथे पोह्यांच्या पावडरमध्ये कोट करून घेतल्या. लगेच यांना आपण शॅलो फ्राय करून घेऊया. साधं सोपं आपल्या तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायच्या. सगळं साहित्य शिजलेलं आहे, काहीच कच्चं नाहीये. पोह्यांची पावडर सुद्धा आपण पोहे भाजून केलंय, त्यामुळे लगेच शॅलो फ्राय होतात आणि चव जास्त वाढते. तव्यावर अगदी 1 ते 1.5 टीस्पून इतकं तेल घ्यायचं. हवं तर तूप सुद्धा घेऊ शकतात. गरज वाटल्यास नंतर तेल वाढवू शकतो, सुरुवातीला जास्त घ्यायचं नाही. छान असं गरम होऊ द्यायचं. तव्याला सगळ्याकडून तेल लागायला हवं. गरम झाल्यानंतर हा तवा थोडा खोलगट आहे ना, मग तेल मध्यभागी आलंय म्हणून त्यामध्ये टिक्की ठेवायची. काही सेकंद झालं की तिला कडेला ओढून घ्यायची. सगळ्या टिक्की याच पद्धतीने तव्यावर ठेवून घ्यायच्या. तवा मोठा म्हणजे पसरट आहे, सगळ्या टिक्की एका वेळेला होऊन जातील. मध्ये मध्ये तवा थोडासा फिरवत राहायचा, म्हणजे तेल सगळ्या बाजूने जातं आणि टिक्की छान शॅलो फ्राय होतात.
टिक्की शॅलो फ्राय करताना ना तेल व्यवस्थित गरम असावं आणि लो मीडियम फ्लेमवर करायच्या। एका बाजूने 3 ते 4 मिनिटं झाले की उलटून घ्यायचे किंवा करपू द्यायचं नाही, तुमच्या गॅसच्या फ्लेमनुसार तुम्ही उलटून घ्या। दुसऱ्या बाजूनेही छान अशा सोनेरी रंगावर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायच्या। मध्ये मध्ये उलटून पलटून दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करायच्या। जास्त वेळ लागत नाही, एक 6-7 मिनिटांमध्ये होऊन जातात। मस्त असा रंग आलेला आहे, आतून मस्त सॉफ्ट असतात, अजिबात ओलसर नाही आणि वरतून कुरकुरीत। गरज वाटल्यास थोडंसं तेल वाढवू शकतात। छान रंगावर ह्या टिक्की मी शॅलो फ्राय केल्या आणि जे मिक्स हर्ब्स वगैरे घातले ना त्यामुळे सुगंध अप्रतिम येतोय मंडळी। मुलांना ना वेगवेगळे असे फॅन्सी पदार्थ खायला आवडतात, पण चव त्यांना सिंपल जास्त आवडते, करून पहा। टिक्की शॅलो फ्राय करून झाल्या एका जाळीवर काढायच्या, म्हणजे वाफ धरून ओलसर होत नाही। पुढची कृती, इथे मी 2 पाव घेतलेले आहे, आदल्या दिवशीच रात्री मागवून ठेवले होते। आज ना मला होल व्हीट पाव मिळाले नाही, मिळाल्यास तुम्ही घेऊ शकतात। पाव सोडून बाकी संपूर्ण साहित्य मस्त पौष्टिकच आहे, कधी कधी चालतं। पावला मधून कट करून घ्यायचं। आपल्याकडे वडापावसाठी लादी पाव मिळतात ना, ते मिळाले तर तुम्ही तेच आवर्जून वापरा। आता जी चटणी तयार केली ना ती पावच्या दोन्ही बाजूला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहे, मुलांच्या आवडीनुसार, कशी जास्त कमी आवडते त्यानुसार। माझ्या विहानला ही चटपटीत क्रीमी चटणी आवडते ना, म्हणून मी भरपूर लावणार आहे, यामुळे या नाश्त्याची चव सुद्धा छान लागते। चटणी लावून झाल्यानंतर दोन्हीकडे आपल्याला एक एक टिक्की ठेवून घ्यायची। टिक्की पहा बरोबर पावमध्ये बसेल ना याच आकाराची मी केली। त्यानंतर थोडंसं मी अमूलचं चीज किसून घेणार आहे, याऐवजी चीज स्लाइस ठेवली तरीही चालेल। चीज वगैरे असलं की मुलांना कसं खायला फार आवडतात हे पदार्थ, आणि चीजमुळे हा पाव व्यवस्थित बंद होणार। आपण थोडंसं भाजून सुद्धा घेणार आहोत, म्हणजे खाताना कसं ते पसरणार नाही, मुलांना व्यवस्थित खाता येईल, शाळेत ते व्यवस्थित खातात। मग हे बंद करून घ्यायचं आहे आणि लगेच थोडंसं भाजून घेऊया। तव्यावरती थोडंसं बटर किंवा तूप लावून घ्यायचं, त्यावर पाव ठेवायचा आणि दोन्ही बाजूने कोट करून हे भाजून घ्यायचं। हवं तर सँडविच मेकरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात। बटरमध्ये दोन्ही बाजूंनी कोट केलं ना की वरतून चमच्याने किंवा प्लेटने हलकंसं प्रेशर अप्लाय करायचं, म्हणजे हे संपूर्ण साहित्य एकमेकांमध्ये व्यवस्थित चिकटलं जातं आणि मग शाळेत खाताना ना ते पसरत नाही, मुलांना व्यवस्थित खाता येतं। दोन्ही बाजूंनी छान हलकं क्रिस्पी होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत। गार झालं ना मंडळी तरीही डब्यामध्ये हे चवीला अप्रतिम लागतं। लहान मुलंच काय, घरातली मोठी मंडळी सुद्धा हा नाश्ता मस्त आवडीने मिटक्या मारत खातात। आपण याला स्वीटकॉर्न आलू सँडविच म्हणू शकतो। वेगवेगळ्या सँडविचच्या रेसिपी मी दाखवल्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते। इथे मी पाव वापरलाय, तुम्ही ब्रेड सुद्धा वापरू शकतात, पण एकदा नक्की करून पहा। मुलांच्या शाळेच्या वेगवेगळ्या रेसिपींची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर मस्त हा विहानच्या शाळेचा पार्टी टिफिन तयार झाला। टोमॅटो केचप किंवा या हिरव्या चटणीसोबत आपण सर्व करू शकतो। कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा। अशा चटपटीत सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करून घ्या।